राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं नाही, त्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले। इच्छुकांना स्वतःच्या परिचय पत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागणार आहे। 7 ऑगस्ट पासून अंतरवली सराटी इथं अर्ज स्वीकारला जाणार आहे। अर्जाच्या छाननीसाठी 11 किंवा 21 सदस्यांची कोर समिती स्थापन केली जाणार आहे। ती अर्ज छाननी करून जरांगेंना माहिती देईल। मग जरांगे उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम निवड करतील, अशी माहिती सध्या समोर येते आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, सगळे सोयरे कायदा लागू करावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत आदी मागण्या जरांगेंनी राज्य सरकारकडे केल्या आहेत। परंतु सरकारनं केवळ 10% आरक्षण दिलंय, ते जरांगेंना मान्य नाहीये। ओबीसीतूनच आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे, ती मान्य होणार नाही असं स्पष्ट होत असल्याचं त्यांनी विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी इच्छुकांना 7 ऑगस्ट पासून जरांगे यांच्या कोर कमिटीकडे परिचय पत्र आणि मतदारसंघाचा जातीनिहाय आढावा सादर करावा लागणार आहे। मतदारसंघातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहिती असली पाहिजे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करणार याची ही माहिती घेतली जाणार आहे। 7 ऑगस्ट पासून राज्याचा दौरा जरांगे पाटील करणार आहेत। जरांगे 7 ऑगस्ट पासून सोलापूर इथून राज्याचा दौरा सुरू करणार आहेत, असं त्यांनी सांगितलंय। शांतता रॅलीसाठी मराठा समाज एकत्र येणार आहे। त्यापूर्वी मी पुण्याला येणार आहे। न्यायालयाचा सन्मान केलाच पाहिजे। न्याय मंदिर न्याय देतं आणि मलाही न्याय मिळेल। सरकारशी खेटायला मी खंबीर आहे। सरकारनं आम्हाला वाऱ्यावर गुंतवण्याचा प्रयत्न केला, मात्र मी मागे हटणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।